महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब महाअभियान, करुणा संस्थेचं महारक्तदान शिबिर. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401व्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरात पार पडली रंगभरण स्पर्धा. आणि महापरिनिर्वाण दिनी कापडणे गावात कॅन्डल मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळेतर्फे सालाबादाप्रमाणे महारक्तदान शिबिर घेण्यात आलं. हे आंतरराष्ट्रीय अभियान देश विदेशात एकाच दिवशी एकाच वेळी अमेरिका, युरोप, कॅनडा, न्यूझीलंड, UAE, ऑस्ट्रेलिया व भारतातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी राबविण्यात आलं. धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे संचलित ब्लड फॉर बाबासाहेब या महाअभियानात सालाबादाप्रमाणे रक्तदान शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत पार पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा शहर पोलीस स्टेशनसमोर बसस्टँडजवळ धुळे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे होते. शिबिराचं उद्घाटन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर बापूसाहेब KA सैंदाने यांच्या हस्ते करण्यात आलं. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 75 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. या महारक्तदान शिबिराला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. त्यात पोलीस निरीक्षक दीपक पाटील, PSI कैलास दामोदर, ज्येष्ठ नेते भाई नगराळे, हरिश्चंद्र लोंढे, ॲडव्होकेट मधुकर भिसे, राज चव्हाण, भैयासाहेब पारेराव, शंकर खरात, श्यामकांत सनेर, कैलास चौधरी, आनंद सैंदाने, मणिबाबा खैरनार, मुकेश खरात, नैना दामोदर, सरोज कदम, संगीता खैरनार, चंद्रगुप्त खैरनार, रविकर बागुल, पैलवान योगेश पगारे, राहुल जगताप, कचरू अहिरे, संजय वाघ तसेच समता सैनिक दल आणि महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांचा समावेश होता. शिबिराच्या यशस्वीतेसाठी करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर शरद भामरे, उपाध्यक्ष विजय किशोर भामरे, सचिव सौ स्मिता भामरे, कुमारी श्रेयाली भामरे, बुद्धभूषण भामरे, राकेश भामरे, सचिन बागुल, उमा बागुल, भूषण ब्राह्मणे, भूषण भामरे, नितीन भामरे, विशाल भामरे, शुभम भामरे, गौतम भामरे, बापू गवळे, नाना शशिकांत साळवे, संदीप रिक्षावाले, रत्नाकर बैसाने, योगेश बोरसे, सागर भामरे आदींनी परिश्रम घेतले. रक्तसंकलनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची टीम कार्यरत होती. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर शरद भामरे, ताई भामरे आणि आपण सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी जो ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. खरं मित्र हो, मला फार कौतुक वाटतं आपल्या सर्व तरुण मंडळींचं, विशेषतः डॉक्टर भामरे सरांचं. या ठिकाणी जो बाबासाहेबचा उद्देश आहे, जो बाबासाहेबचे जे विचार आहे तळागाळापर्यंत पोचायला पाहिजेत. आणि मानवता हाच एक धर्म आहे, मानवता हाच एक धर्म आहे. आणि या मानवता या धर्माला जातपात किंवा काही त्यांच्या रेषा किंवा काही सीमा अशा कधीच नसतात. आणि हे रक्त डोनेशनचं जे कार्य आहे ते सर्व जगासाठी, सर्व जातीसाठी, सर्व धर्मासाठी आहे. आणि बाबासाहेबचा हा फार मोठा उद्देश या ठिकाणी आपण सफल करतात, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मित्र, एक सांगावंसं वाटतं की आपण सर्व तरुण मंडळी आणि विशेषतः आपल्या रेजिमेंटचे सर्व पदाधिकारी आणि त्यांनी जे रक्तदानाची सुरुवात केलेली आहे, खरोखर फार मोठा आनंद होतो आहे. बाबासाहेबांचं योगदान हे सर्व जाती धर्मांसाठी होतं, फक्त ते ठराविक एका जातीसाठी नव्हतं. मला आवर्जून एक बाबासाहेबची आठवण मला नेहमी जाणवते की बाबासाहेबचा PA जे होते नानकचंद रत्तू, आपल्या सर्वांना माहिती असेल. नानकचंद रत्तूच्या बाबासाहेबांना जे काही वस्तू लागेल किंवा पेपर लागतील, टायपिंगचे काही लागेल, तर ते वस्तू तो नेहमी आणून देत असायचा. बाबासाहेबांच्या जवळच उभं असायचं. तर बाबासाहेबांना घटना लिहित असताना बाबासाहेब सर्व गावी विचार केलेला होता आणि ते रात्रभर लिहित होते मित्र हो. आणि सकाळी 6 वाजता त्यांना CD देशमुख जे अर्थतज्ञ होते अमरावतीचे आणि मराठाग्रस्त,
तर ते सुद्धा अतिशय विद्वान गृहस्थ होते, पूर्ण जगभर फिरलेले होते आणि त्यांनाही वाटायचं की मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला हवं आणि त्यांना वाटलं की आपलं हे काम पंडित जवाहरलाल नेहरू करणार आहेत किंवा कोणी महात्मा गांधी करणार नाही, तर आपल्याला बाबासाहेबांनाच भेटावं लागेल. आणि सकाळीच त्यांचा 6 वाजता भाऊसाहेबांना फोन आल्यानंतर भाऊसाहेबांना नवलं वाटलं सकाळी 6 वाजता सी.डी. देशमुखांचा, चिंतामण देशमुखांचा फोन. मग त्यांनी विचारलं काय म्हणतात देशमुख साहेब म्हणजे, तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब तुमचा 5 मिनटं मला भेटायचं आहे, मी लगेच येतो आहे. आणि त्या संसदच्या रस्त्यावर भाऊसाहेबचा बंगला होता, त्या ठिकाणी सकाळी 6ला चिंतामण देशमुख गेले आणि बघतायत तर बाबासाहेब काहीतरी लिहित आहेत. मग त्यांनी बाबासाहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मग बाबासाहेब म्हणले की तुम्ही एक 5 मिनटं बसा, आपण चहा वगैरे घेऊ, तोपर्यंत तुम्ही वॉश घेऊन येतो. आणि चिंतामण देशमुख त्या टेबलच्या बाजूला बसले आणि त्यांनी सहज ते पेपर चालले, राज्यघटनेचे पेपर मित्र हो. आणि त्या पेपरमध्ये त्यांनी सर्व जाती धर्माला आरक्षण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा इन्क्लूड केलेलं होतं. आणि ते बघितल्यानंतर चिंतामण देशमुख यांना इतकं नवल वाटलं, अक्षरशः त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू यायला लागलेत. आणि खरोखर की बाबासाहेब किती मोठ्या मनाचा माणूस होता. त्यांनी काय फक्त एका जातीसाठी, धर्मासाठी किंवा कोणासाठी केलेलं नाही, ते सर्व जे तळागाळातले लोक आहेत, खेड मजूर, शेतकरी, प्रत्येकासाठी त्यांनी आरक्षण दिलेलं होतं. आणि हे बाबासाहेबची फिलॉसॉफी, हे तत्त्वज्ञान पूर्ण भारतभर नाही तर पूर्ण जगभर पसरलं. आणि एवढ्या कमी वेळामध्ये बिना रक्त सांडता, एक रक्ताचा थेंब न सांडता एवढी मोठी क्रांती करणारे बाबासाहेब, खरोखर त्यांना आपण सर्व भारतवर्षाच्या लोकांनी विसरायला नको, विशेषतः लेडीज लोकांनी तो विसरायला नको. बाबासाहेबांचं जे योगदान स्त्रियांसाठी जे आहे ते अतिशय मोठं आहे. आणि मला खरोखर आजच्या दिवशी फार आनंद होत आहे या बाबासाहेबच्या परिनिर्वाण दिनानिमित्त आपण हा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. मला बोलवलं याबद्दल मी आपलं सतत पुढे जय भीम. बोला. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. माझं नाव बुद्धभूषण गौतम भांबरे. करुणा सामाजिक शैक्षणिक संस्था व करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप दरवर्षी रक्तदान शिबिर घेत असते. वर्षातून जवळजवळ 3 वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमस्मृती यात्रेनिमित्त असं वर्षातून 3 वेळा रक्तदान शिबिर करत असतं. हे आमचं 24वं वर्ष रक्तदान शिबिराचं आहे. ब्लड फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संकल्पना ही संपूर्ण देशामध्ये आज याच दिवशी, याच वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात, देशात, संपूर्ण जगात गेल्या 4 वर्षापासून ही संकल्पना राबवली जात आहे. जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचा संदेश दिला होता, जे भारतीय संविधान दिलं होतं, ज्यातून मानवता शिकवलेली होती, त्याच अनुषंगाने आमचा करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप या संकल्पनेशी जुळलं. आणि ह्या रक्तदानाच्या माध्यमातून हे रक्तदान कोणत्या विशिष्ट जातीच्या, धर्माच्या लोकांना जात नसून, हे जो गरजवंत आहे, जो रुग्ण आहे, त्याची जात नाही आणि धर्म विचारला जात नाही, हीच मानवता आम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जोपासत आहोत. आपण या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी बहुसंख्येने आलात, की आपलं आमच्या ग्रुपच्या वतीने हार्दिक. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401व्या जयंतीनिमित्ताने खान्देश तेली समाज मंडळातर्फे रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा गुरु शिष्य स्मारकाजवळ पार पडली. स्पर्धेसाठी मंडळाकडून विद्यार्थ्यांना जागेवर चित्र पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या विविध रंगांनी चित्र रंगविले. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने महाराष्ट्रातील संतांची शिकवण या विषयावर निबंध स्पर्धाही घेण्यात आली आहे. रंगभरण आणि निबंध या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ तसेच श्री संताजी जगनाडे महाराज अभिवादन सोहळा दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता गुरु शिष्य स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही स्पर्धेतील 11 विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचं यशस्वी आयोजन जयंती उत्सव समितीचे प्रमुख राजेंद्र बागुल, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, समिती उपप्रमुख छोटू चौधरी, राजेंद्र चौधरी, नितीन चौधरी, प्रमोद चौधरी, नटराज चौधरी, श्याम चौधरी, गजानन चौधरी, रवींद्र चौधरी, किशन थोरात, खान्देश तेली समाज मंडळ अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी,
कार्याध्यक्ष मनोज मधुकर चिलंदे, जयराम चौधरी, किरण बागुल, राजेंद्र चौधरी, किशोर चौधरी, चंद्रकांत चौधरी, अमोल चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि सभासदांनी केलं होतं. खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे तेली समाजाचे संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी देखील 401वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जयंतीच्या निमित्ताने यावर्षी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला रंगभरण स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून आता सध्या चित्रकला रंगभरण स्पर्धा सुरू आहे. जवळजवळ 70 ते 80 निबंध आतापर्यंत जमा झालेले आहेत. दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जयंतीच्या दिवशी सोमवारी 8 तारखेला दुपारी 4 वाजता याच ठिकाणी गुरु शिष्य स्मारकाजवळ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचबरोबर आज संध्याकाळी दरवर्षाप्रमाणे जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री संताजी महाराजांचा 11 लिटर दुधाने दुग्धाभिषेक करण्यात येईल. उद्या दुपारी 4 वाजता अभिवादन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. कापडणे गावात गेल्या 20 वर्षांची परंपरा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च रॅलीचं आयोजन केलं जात असतं. हीच परंपरा जपत यावर्षी देखील कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व समाज बांधवांनी हातात कॅन्डल घेऊन गावामधून बुद्धम शरणम गच्छामीचा गजर करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन त्रिसरण पंचशील ग्रहण करीत अभिवादन केलं. विद्येच्या अथांग महासागराला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी मुंबई येथे चैत्यभूमी येथे जात असतात. पण जे अनुयायी मुंबई येथे जाऊ शकत नाहीत ते सर्व एकत्र येऊन गावात कॅन्डल मार्च काढीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमत असतात. या कार्यक्रमाप्रसंगी अभिवादन करण्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ व सर्व समाजातील तोलामोलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कापडणे गावामध्ये 1984 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन झाली. त्यानंतर 1985मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करीत नियोजित जागेला बोर्ड स्थापन करण्यात आले. त्यानंतर 25 मे 1994 रोजी बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्थापना करीत पुतळा अनावरण करण्यात आलं. या अनावरण प्रसंगी तत्कालीन सरपंच नारायण सोमा कोळी, दलित नेते MG धिवरे, बाबा आथेकर, साहेबराव भांबरे, ईश्वरराव कर्डक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समाजातील लोकवर्गणीने सदर पुतळ्याची स्थापना झाली आहे. हा पुतळा आता व्यवस्थित असला तरी त्याच्या आजूबाजूचं काम जीर्ण झालं आहे. म्हणून समाज बांधवांमार्फत उपस्थित आमदार राम बदाने यांना निवेदन देत बाबासाहेबांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी आमदारांनी निवेदनाला उत्तर देत योग्य ती मदत करू असं आश्वासन दिलं. या कार्यक्रमाप्रसंगी कापडणे गावातील सर्व समाजाचे बांधव व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व लोक इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बाबासाहेबांच्या ज्या ज्या तीर्थस्थळे ते जोपासली जावी याच्यासाठीचं काम अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागण्या केल्या, पण कोणीच पूर्ण केलं नाही. पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण केलं. व बाबासाहेब जिथे जिथं राहिले, जिथं त्यांनी अभ्यास केला, जिथं त्यांनी शिकवण घेतली, त्या सगळ्या ठिकाणचा बंगला असेल, तिथलं तीर्थस्थळ असतील, ते डेव्हलप करायचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तिथं चालू आहे. आपण सर्वजण बघतो की सर्वच प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना सरकारच्या माध्यमातून पुरवल्या जातात. आपल्या समाजातले या गावामधले अनेक तरुण, हे मला आनंद वाटतो इथं सांगताना, समाधान भाऊ, भूषण दादा अनेक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, पण गावाच्या कुठल्याही चांगल्या कामासाठीच ते मला भेटले असतील, कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामाच्यासाठीच त्यांनी मला मागणी केली असेल. आणि या गावातले मुलं शिकवण करून, शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक राजवाडे मी गावागावांना बघतो, पण त्यामध्ये कापडण्याच्या राजवाड्यातल्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमचे कैलासवासी शिक्षक काय भांबरे सर ॲक्सिडेंटमध्ये वारले, काय संजय भांबरे, कैलासवासी संजय गिरधर भांबरे, एक समाजातला तरुण स्वतःच्या कष्टावर उभा राहिला. आज तो बिचारा नोकरी व्यवसाय करून त्याच्या पायावर उभं राहत असताना आज आपल्याकडे नोकरी पण करत होता, आज परमनंट झाला असता.
पण दुर्दैवाने त्यांच्यावर संकट आलं आणि ते मृत्युमुखी पडले. पण असेच तालुक्यातले अनेक राजवाड्यातले मुलं मी बघतो की आता शिक्षणाचं प्रमाण राजवाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले. माझं स्वतःचं शैक्षणिक संकुल नगावला आहे. तुम्ही सर्व लोक नगावला 10वी 12वीच्या निमित्ताने आले असणार, कॉलेजला शिकायच्या दृष्टिकोनात आले असणार. आमच्या गावातले राजवाड्यात तुम्ही बघा, एकही घरातला मुलगा मुलगी तुम्हाला असं सापडणार नाही. 100% शिक्षणाचा रेट हा तिथं आहे आणि तसाच 100% शिक्षणाचा रेट हा कापडणे गावामध्ये सुद्धा आहे की शिकून आपल्या कुटुंबाचं भलं करा, आपलं परिवाराचं भलं करा आणि आपल्या 7 पिढ्या त्याच्यामधनं उज्ज्वल करा, अशी शिकवण बाबासाहेबांची होती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.